हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण स्वीटी चालली आहे तिच्या आजोळी, तिच्या आजी आजोबांकडे. तर ऑन द वेच माझं एक छोटंसं काम होतं, त्यासाठी आम्ही 2 मिनिटं थांबायचा असा विचार केला, पण 2 मिनिटाचे इथे 20 मिनिट्स कधी गेले समजलंच नाही. पण शेवटी याचा मुहूर्त लागला आणि हे काम झालं. त्यानंतर आम्हाला उत्कर्षला पिक करायचे होते आणि पुढे निघायचे होते. मग गेलो आम्ही उत्कर्षला पिक करायला. 3-4 दिवस झाले पाऊस हा कंटिन्यू चालूच आहे, थोडा पण थांबत नाहीये. त्यामुळे सगळीकडे हालत खूप खराब झाली आहे पाण्यामुळे. पप्पा बोलले तिथे नाही जायचं. बाळू नाही, काळू वॉटरफॉल नाव आहे. बाळू बी नाव आहे ना अंकल साईडचा. काळू वॉटरफॉल आहे ना, कालू वॉटरफॉल केले. हिंदी लोक जातात ना सगळे कालू काळू. अशा भर पावसात फॅमिली ट्रिप करणं तर इम्पॉसिबल आहे, पण जर डिस्कशन मधूनच सुख मिळत असेल तर काय हरकत आहे. नंतर मध्ये रस्त्यात आम्ही एका स्वीट होम मध्ये थांबलो होतो गरम गरम समोसे घेण्यासाठी. आता पावसाळा म्हटला की गरमागरम भजी, वडापाव, समोसे या सगळ्या खाण्यात जे सुख आहे ते दुसऱ्या सीझन मध्ये नाही. मंच ती क्रंच मस्त लागतं, तीच आवडते. अरे मग ही मंचीच क्रंची. हे असले कॅडबरी नाही आवडत मला. कुठली कॅडबरी? पण स्वीटीची मात्र मज्जा चालू आहे. एवढे सगळे चॉकलेट्स घेऊन आली आहे आणि आता 1 बाय 1 सगळे फिनिश करतीये. मग फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि स्वीटी खूप खुश झाली सगळ्यांना पाहून. आज सायकल आणि यावेळेस आमचा इथे येण्यासाठी खूप गॅप झाला होता, त्यामुळे आईने पण तिला जवळ घेतले आणि मनसोक्त प्रेम केले. मग सगळे पावसाची मजा घेत गरमागरम समोसे एन्जॉय करत होते, पण मी हे सगळं जंक अवॉइड केलंय अँड आय एम ग्लॅड फॉर दॅट. स्वीटीला मी दूध भात चारायला घेतला, मस्त असं बसून ती जेवण करत होती. मुलांना माझ्या साड्या घेतल्या, तिघींना 3. आता कोणाला कोणता कलर आवडतो त्यांनी त्यांच्या पसंतीने घेतलाय. इथे आईने आम्हाला एक सरप्राईज दिले की आई आमच्या तिघींसाठी साड्या घेऊन आली आहे, सेम पॅटर्न, डिफरंट कलर्स. मग आम्ही आमच्या चॉईसने साड्या चूज केल्या. आमच्या आईंना शॉपिंगचा खूप क्रेज आहे आणि त्यांनी खरंच खूप छान साड्या चॉईस करून आणली. माझ्याकडे रेड कलरची फक्त एकच साडी होती, म्हणून मी रेड कलरची चूज केली, कारण बाकीचे कलर्स माझ्याकडे होते आणि मला ही साडी खरंच खूप आवडली. इथे प्रिशा रेडी झालीये ट्युशनला जायला, पण पावडर बघा तुम्ही तुमची लावली. मी ट्युशनला चालले अर्धा तास. ठीक आहे ये जाऊन लगेच लवकर या आणि व्यवस्थित अभ्यास कर. बाय कर. स्वीटीसाठी इथे अजून एक गंमत होती. स्वीटीसाठी दादा खूप छान ड्रेस घेऊन आलते. त्यामध्ये इथे वनिता दीदींचा व्हिडिओ कॉल आला होता, मग आम्ही त्यांच्यासोबत बोलत होतो. स्वीटी त्यांना ड्रेस घालून दाखवत होती आणि थँक्यू बोलत होती. मस्त काय नंतर पोरांचे चालले होते की बागेतून पेरू तोडून आणायचे, म्हणून मग आम्ही बागेत गेलो. घराशेजारी घरची बाग असणं यात पण एक वेगळीच मज्जा आहे. पोरं इथे एन्जॉय करत होते. स्वीटी पण पेरू बघून खूप खुश होते, तिला पेरू खूप आवडते. आता झाली दुपारच्या मीलची वेळ, तर इथे मी सिंगल ऑमलेट फ्राय केले माझ्यासाठी. याच्यामध्ये टोमॅटो, ऑनियन आणि एक ग्रीन चिली आहे. हे याला पण मी फक्त एकदम 1 स्पून पेक्षा पण थोडंसं घी यूज केलेलं आहे. थोडंसं सॉल्ट वरतून टाकलं आणि स्मेल तर खूप छान येतोय. तर खाऊन बघते कसं लागतंय. विदाउट रोटी मी कधीच ट्राय नाही केला, बट ऍक्च्युली खूप छान लागतंय. तुम्ही पण ट्राय करा. फक्त तुम्हाला घी मध्ये टोमॅटो ऑनियन जास्त फाईनली चॉप नाही करायचे, मीडियम ठेवायचे. फ्राय करायचं ग्रीन चिली टाकून, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट वरतून स्प्रिंकल करायचं. नंतर त्याच्यामध्ये एग टाकायचंय आणि असं हेल्दी असं ऑमलेट तुमचं रेडी होईल. एकदम यम्मी लागतंय, मस्त लागतंय. आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता ही रेसिपी ट्राय करून बघा. Secrets
संध्याकाळी स्वीटीने दीदी सोबत मिळून देवपूजा केली. स्वीटीला या सगळ्या गोष्टी पण खूप आवडतात. बाप्पा कर तू. आणि मी इथे बसले होते ब्लॉग एडिट करत. गडबडीमध्ये मी मॅकबुक घरीच विसरले होते, त्यामुळे मला फोन मध्येच ब्लॉग एडिट करावा लागला. संध्याकाळी आई चिकन बनवत होत्या सगळ्यांसाठी आणि त्यांनी स्वीटीसाठी आळणी चिकन बनवून ठेवले होते. मम्मी स्वीटीला चिकन आणि राईस चारला. पाऊस बाहेर पडतोय, तो आतमध्ये काय करते छत्री घेऊन? मी नाचती आतमध्ये होती. वेडी आहे प्रिशा, वेडी. तर ही आहे ब्लॅक कॉफी जी मी इव्हिनिंग स्नॅक मध्ये घेतेय. तर काहीच चटरपटर नाही खायचंय, ओनली ब्लॅक कॉफी टू बर्न सम कॅलरीज. माझं पिल्लू काय खेळतंय? ए येलो गर्ल, येलो गर्ल. शिवडू काय करतोय उत्कर्ष? चिकन रोल, लाजतोय कशाला मग? व्हेज चिकन रोल. व्हेज चिकन रोल. तर नवीनच होतं. काय चिकन डायट चिकन रोल माझ्यासाठी माहिती आहे ना, काहीच ऍड नाही करायचं एक्स्ट्राज. मग तुमचं वेगळं आहे ना. हो. तर इथे उत्कर्ष सगळ्यांसाठी चिकन रोल बनवत आहे आणि मी त्याला स्पेशल फरमाईश केली की माझ्यासाठी तू डायट चिकन रोल बनव, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच ऍड नसेल. तर इथे सांगितल्याप्रमाणे त्याने माझ्यासाठी चिकन रेडी करून दिले. मग मी त्याला एका रोटीमध्ये रोल करून तेच खाल्ले. नंतर संध्याकाळी दीदी आल्या होत्या कामावरून, त्या स्वीटीला घेऊन बसल्या. आमचं सगळ्यांचं जेवण झालं होतं. मग आम्ही सगळे बसून एकत्र मस्त गप्पा मारत बसलो होतो. आता इथे सगळे मिळून स्वीटीच्या चालायची प्रॅक्टिस घेतात. ते धडपडतीये पण ट्राय करते आणि फायनली आमची स्वीटी खूप छान चालली. Amazing. मग वेळ झाली घरी निघण्याची. रात्रीचे 1:15 वाजले होते. यावेळेस आम्हाला खरंच खूप लेट झालं. सॅड झालीये घरी जायला. घरी चाललीये. काय तर स्वीटी येत नव्हती, पण जशी गाडी चालू केली तशी ती मागे लागायला लागली आणि आमच्यासोबत निघायला लागली. लहान मुलांना ना खरंच खूप जास्त समजतं. नंतर मग आम्ही पण घरी निघालो. पाऊस अजून पण चालूच होता. तर असा होता आमचा संडे विथ फॅमिली. अजून पण स्वीटी झोपायच्या मूड मध्ये नाहीये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय. तुझ्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगितलंय का नाही तू? सगळ्यांनी सबस्क्राईब केलंय. तर गुड्डूचे फ्रेंड्स जे पण बघत असेल ना, मी कमेंट करून सांगा. प्रेझेंटी लावा. सगळ्यांचे चेहरे असे सॅड झाले होते. बाय बोलताना चांगले तर नाही वाटत, पण लवकरच आम्ही परत येईल. तर असा होता आजचा दिवस. आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.